हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आत्ताचे नेक्स्ट व्लॉग्स तुम्हाला खूप जास्त आवडणार आहेत, कारण की आपल्या लहान भावाची लग्नाची शॉपिंग सुरू झालेली आहे. आम्ही कल्याण डोंबिवली मुंबई येथे सगळी शॉपिंग केली. खूप सारे ट्रायल केले, खूप सारे शॉप्स फिरलो. कुठे आम्हाला छान कलेक्शन आवडेल आम्ही रेडीमेडच घेतलेलं, आम्ही शिवून घेतलेलं नाही आहे, कारण की मला रेडीमेडची फिटिंग जास्त आवडली आणि त्यांच्याकडे कलेक्शन जास्त असतात. सो आम्ही खूप सारे ट्राय केले. मध्येच BTS गाईज प्री वेडिंग शूट केलं होतं यांचं. सो हे मी काही BTS व्हिडिओज टाकले ते यांचे कपलचे, नवरदेवाची बहिणी अँड नवरीचा भाऊ. वी वर जस्ट एन्जॉईंग देअर टाईम. आणि फुल ऑन आम्हाला कामाला लावलेलं होतं त्यांनी. त्यांच्या पिशव्या उचल, बॅगा उचल, पण आम्हाला मज्जा येत होती यार. आम्ही मागे पिल्लूचा बर्थडेचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल. मी सांगितलं होतं की यांच्या फोटोशूटचे प्री वेडिंगचे क्लिप्स BTS मी नक्की टाकेन. सो हे इथे मी ॲड केलेले आहेत. एन्जॉय. नाव बॅक टू शॉपिंग. असे काही त्याचे वैदिकचे लुक, वरमालाचे लुक, असे खूप सारे डिस्कशन, त्याचं कलर कॉम्बिनेशन. अँड ओ माय गॉड, दिस वॉज हॅक्टिक. सो होल 1 month वी टूक फॉर शॉपिंग. शॉपिंग करता करता दमलो, थकलो, खाल्लं. याला व्लॉग्स मध्ये यायला अजिबात आवडत नाही. सो इग्नोर हिज फेस गाईज. काही शॉपिंग्स वगैरे झालेल्या आमच्या, पेटपूजा वगैरे केली. हे आम्ही सगळं जानेवारी मंथमध्ये केलेलं आहे. बस मी लेट टाकते कारण की वेडिंगचे BTS नंतरच छान वाटतात. इथे आम्ही नवरीचा मंगळसूत्र ओवून घेतला, कारण की नवरदेवच ओवतो स्टार्टिंगचे काही मण्या, असं काही आहे. तुमच्याकडे पण असं काही असतं का? नक्की आम्हाला सांगा. ओके. सो आम्ही इथे थोडीफार शॉपिंग डोंबिवलीला केली, काही कल्याणला केली. ज्वेलरी घेतली, थांबलो, थकलो, परत बाहेर मस्तपैकी जेवायला आलो. आणि हा असा होता शॉपिंग व्लॉग. आवडला का तुम्हाला? नक्की मला सांगा. तुम्हाला काही आयडियाज हवे असतील, इफ यू आर इन मुंबई और नाशिक, तुम्हाला काही शॉपिंगसाठी सुचत नसेल, काही माहीत पाहिजे असेल, तर मला नक्की कमेंट करा. आय विल टेल यू. खूप सारं शॉपिंग नंतर सेम डे आम्ही डोंबिवलीवरनं येताना शॉपिंग केली. विचार केला भावाचं केळवण करूया छान. सो दीदीच्या घरी केळवणचे प्रिपरेशन केले. अँड आम्हाला लगेच निघायचं होतं. मी पुण्याला जाणार होती, ती मुंबईला थांबणार होती, भाऊ ऑफिसला जाणार होता, इकडे तिकडे तिकडे तिकडे. सो टाईम नव्हता. सो वी थॉट लेट्स गो, इथेच त्याचं केळवण करूया. एकदम अचानक प्लॅनिंग, अचानक सगळं. आणि माझ्या भावाला विशालला साऊथ इंडियन फूड खूप जास्त आवडतं. ओके, लाईक तामिळनाडूचं ते त्या साईडचं केरला फूड, वॉट एव्हर, मला एवढं एक्सप्लेन नाही करता येणार. बट त्यांच्याकडे ते पोंगला वगैरे असतं ना, तो फूड. मस्तपैकी थाली ऑर्डर केलेली होती, खूप सारं प्रिपरेशन केलं होतं. दिस इज सेकंड डे. ओके, आफ्टर शॉपिंग सेकंड डे. इतकं सुंदर आम्ही सगळं मॅनेज केलं होतं त्याला सरप्राईज देण्यासाठी. बट आमचा भाऊ ॲज एक्सपेक्टेड, ही इज इंट्रोवर्ट, त्याला एक्साइटमेंट नसते काही गोष्टींची. पण तरी आम्ही बहिणी येड्या त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला होता. इतकं छान असं केळवण वगैरे केलं. दीदीने इतका सुंदर केकही बनवून आणलेला होता त्याच्यासाठी. आणि हा आहे आमचा भाऊ विशाल, ज्याचं लग्न आहे 22 फेब्रुवारीला. तुम्ही काही व्हिडिओज किंवा रील्स पाहिलेच असतील माझ्या इन्स्टाला. नसतील पाहिले तर प्लीज गो अँड चेक इट आउट. इथे त्याने मस्तपैकी ताव मारला. दिस इज 26 जानेवारी गाईज. सो आम्ही मस्त असा त्याचा केळवण एन्जॉय केला, त्याने एन्जॉय केला. छान फोटोज वगैरे काढले, रील्स वगैरे काढले. नेक्स्ट तुम्ही व्लॉग पाहणार आहेत त्याचे लग्नाचे, जे पण रिच्युअल स्टार्ट होणार आहेत. सो एन्जॉय गाईज अँड प्लीज लाईक.